चिल्लर नाण्यांची मोजणी आणि कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत असा हास्य विनोदाचा किस्सा वाशिमच्या रिसोडमध्ये पाहायला मिळाला। महावितरणने सध्या थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे रिसोड येथील एका हट्टी व्यापाऱ्याने वीज बिल भरण्यासाठी तब्बल 7,160 रुपयाची चिल्लर नाणी महावितरणच्या कार्यालयामध्ये आणली आणि ही नाणी मोजायला महावितरणच्या कर्मचाऱ्यांना थेट 5 तासांचा वर्कआउट करावा लागला। रिसोडच्या या व्यापाऱ्याचा फंडा अगदी साधा होता। नाणी चलनात आहेत, मग काय प्रॉब्लेम। त्या व्यापाऱ्याने 1 आणि 2 रुपयांची चिल्लर नाणी 40 किलोच्या पोत्यात भरली आणि दुचाकीवरून थेट महावितरणचे कार्यालय गाठले। तिथे चिल्लर नाणी पाहून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कुठे गायब झाले हे त्यांनाही कळले नाही। चिल्लर नाणी मोजायला प्रत्यक्ष सुरुवात झाली, पण काही वेळातच लाईनमन, रोकपाल आणि कंत्राटी कर्मचारी असे सगळेच एका गमतीशीर वळणावर येऊन पोहोचले। कोण मोजेल, कोण रचेल यावर चक्क टीम मीटिंग झाली। 5 तासांच्या या नाणी मोजा मोहिमेदरम्यान थंडीतही अनेक कर्मचाऱ्यांना घाम फुटला, डोकं गरगरलं आणि काहींनी तर कित्येक वेळा चहासाठी ब्रेकही घेतला। शेवटी 7,160 रुपयांचा आकडा ठरवून चिल्लर नाणी स्वीकारण्यात आली। कर्मचाऱ्यांनी जरी ग्राहकाला काही प्रतिक्रिया दिली नसली, मनातल्या मनात चिल्लरचं हे डिजिटल युग संपलं तर बरं होईल असा विचार त्यांनी नक्कीच केला असणार। मित्रांनो, अशी भन्नाट घटना फक्त आपल्या महाराष्ट्रातच होऊ शकते। त्यामुळे वीज बिल भरायला जाताना चिल्लर घेऊन जाण्याचा विचार करत असाल तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे हाल जरा आठवा। धन्यवाद।